तर आज काय झालं, भाजीचं आणायला गेली असताना ना, मी जिथून भाजीचं घेतलं त्या भाजीवाल्याकडे होती आपली इंग्लिश कोथिंबिरी आणि बाजूच्या दुकानामध्ये होती गावठी कोथिंबिरी. तर गावठी कोथिंबिरीला आपला भारी सुगंध असतो आणि ती इंग्लिश कोथिंबिरीला काय सुगंधच नसतो. तर मी त्या भाजीवाल्याला म्हटलं, बाबा याला सुगंध नसतो, मलाही नको. आणि शेजारच्या दुकानात त्याला म्हणजे सुगंध असतो म्हणून मी गावठी कोथिंबिरी मला आवडते पण फार, तर ती घेतली. तर माझं असं असतं ना, फटकन जे वाटलं मनामध्ये ते बोलून देते आणि माझ्या अशा बोलण्याचा आहे ना बऱ्याच जणांना रागसुद्धा येतो. पण काय करणार ना, आपल्याला असं घुमून फिरून बोलणं काय जमतच नाही. तर बघा, इथे कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी काय केलं ना, मस्त कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये बेसन पीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर, मीठ आणि आपलं हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचा ठेचासुद्धा घातला आणि मस्त ढोकळ्याच्या प्लेटमध्ये वडी थापून आहे ना 15 मिनिटं याला स्टीम करून घ्यायची. मस्त वड्या कापून आहे ना मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या. आणि बघा, एकदम टेस्टी अशा कोथिंबीर वड्या तयार आहे. याच्यावरती आहे ना मस्त इथं तीळ घातले आणि वरनं थोडंसं नारळाचा खीससुद्धा घातला आणि खूप टेस्टी वडी तयार आहे. आता तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.